नमस्कार, जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चांदापुरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आठवडी बाजार कसा असतो आणि विद्यार्थ्याचं कौशल्य आपण यामधून बघणार आहोत. तर चला पाहूया चांदापुरी जिल्हा परिषदेचा बाजार. रुपयाला एक चॉकलेट, 10 रुपयाला एक पेनी, 10 रुपयाला कांदा, 10 रुपयाला 2 पेनी, 10 रुपयाला 20 रुपयाला गाजर, स्टेशनरी 20 रुपयाला, एक अलिपत्ता 5 रुपयाला, एक मेथीची पेंडी 20 रुपयाला, एक कोथिंबीरची पेंडी 20 रुपयाला, एक कोबीची 10ला. बरं, मिरच्या 10ला, घेवडा 10ला, घेवडा 10ला, मेथी 10ला, 50ला. चहा घ्या चहा, पाती 10ला, कोथिंबीर 10ला, कोथिंबीर 20ला, कांदा 10ला, कोथिंबीर 10ला, लसूण घ्या लसूण 10ला पावशेर, कोथिंबीर 10ला, गवार घ्या गवार 10ला, 20ला डोबी मिरची, घेवडा 10 रुपये पावशेर, भेळ 2 रुपयाला, कोथिंबीर घ्या कोथिंबीर 5 रुपयाला, कोथिंबीर 10 रुपयाला, टमाटर 5ला, कढीपत्ता कोथिंबीर 10 रुपयाला, 20ला 40, 20 रुपये किलो, मिरच्या 10ला पावशेर, कढीपत्ता 10ला, 10 रुपयाला, मिरच्या 10 रुपयाला, मिरच्या लसूण 10 रुपयाला, भेळ 10 रुपयाला, कोबी 20 रुपयाला, बोरं 10 रुपयाला, बोरं 10 रुपयाला, कांदा 10 रुपयाला, ना तसंच पाहिजे रे, विद्यार्थीच पाहिजे. आता आपण बघत आहोत हा बालचमूंचा बाजार आणि या बाजारामध्ये विक्री चालू झालेली आहे. आपण बघत आहोत बाजार भरलेला आहे आणि आपण बघतोय की बाजार करायला पालक वर्ग इथं आलेला आहे. अतिशय उत्साहाच्या मध्ये हा बाजार इथं संपन्न होतोय. हे व्यापारी वर्ग इथं विकायला बसलेला आहे आणि आता आपण बघतोय की हे पालक वर्ग या ठिकाणी बाजारामध्ये वस्तू घेताना आपण बघत आहोत. इथं मेथीची पेंडी घ्यायची चालू आहे. इथं
आजचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा जो बाजार आहे त्या बाजारामधलं आपण शूटिंग बघितलं आणि आपण पालकांशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत की हा उपक्रम त्यांना कसा वाटला आहे आणि हा उपक्रम खरंच गरजेचा आहे का याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज जिल्हा परिषद शाळा चांदापुरी या शाळेच्या लहान मुलांचा भाजीपाल्याचा बाजार आठवडा बाजार भरला. अतिशय म्हणजे व्यावसायिक शिक्षण व्यावसायिक ज्ञान यावं या विद्यार्थ्यांनी या उद्देशानं चंदन शिवे गुरुजी यांनी जो कार्यक्रम राबवला ते अतिशय सुंदर आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे. तर असाच कार्यक्रम वारंवार करावा असं मी त्यांना विनंती करतो. शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षणाची जोड असावी या उद्देशानंच हा कार्यक्रम. आपण या शाळेमध्ये जो उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रम झाले पाहिजेत का? हा उपक्रम अतिशय सुंदर उपक्रम आहे आणि असले उपक्रम झालंच पाहिजे. कारण लहान मुलांना लहानपणापासूनच बाजार कसा असतो आणि बाजारामध्ये व्यावहारिक ज्ञान कसं होत चाललेलं आहे, कुठल्या भाजीपाल्याची किंमत कशी असते हे लहान मुलांना कळतं आणि त्यांची एक बोलण्याची पद्धत आणि बाजार त्यांचं काय माळवं असेल ते विकण्याची पद्धत त्यांना कशी कळतं. आता ह्या ठिकाणी बाजारामध्ये सगळ्या वस्तू आल्या, त्या गाजरं आल्या, ती कांदा आलेला आहे, भाजीपाला सर्व भाजीपाला आलेला आहे, मेथीची भाजी, पालकाची भाजी, ह्या सर्व भाज्यांचं आणि फळांचं ज्ञान ह्या विद्यार्थ्यांना होत असतं आणि फळं कशी विकली जातात, भाज्या कशा विकल्या जातात हे मुलांना कळतं आणि ते व्यवहार ज्ञान आर्थिक पैसे एखाद्यानं भाजीपाला घेतला तर त्याचं आपल्यावर पैसे किती दिलं आणि आपण केवढ्याला भाजी विकली आणि त्याचं परत महागार किती द्यायला पाहिजे हे विद्यार्थ्यांना कळतं आणि असले उपक्रम हे व्हायला पाहिजेत. हे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. वरचे असे उपक्रम झाले पाहिजेत. त्यामुळे मुलांचे स्टेज डिअरिंग बोलण्याची पद्धत त्यांची वाढत असते आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळत असतं. पालकाशी संवाद साधणार आहोत. आपण बाजाराला आलाय, काय काय मिळालं बाजारात तुम्हाला? बाजारात भाजी, बिस्किट पुडं, कोथिंबीर, कांदा, लसूण हे सगळे पदार्थ मिळाले. तुम्ही समाधानी आहात का? बाजारात पिशवी भरती का तुमची? समाधानी आहे की पिशवी भरती. ठीक आहे. तर आपण आदरणीय विजयदादा पाटील यांच्याशी संवाद साधणार आहोत. बाजाराच्या संदर्भात आपण काय सांगाल? जिल्हा परिषदेनं जो हा उपक्रम राबवलेला आहे आणि विद्यार्थ्यांमधला आपण उत्साह बघत आहात, तर काय सांगाल? अतिशय अभिनव आणि स्तुत्य उपक्रम शिक्षकांनी केलेला आहे. त्याबद्दल ह्या गुरुजनांचं मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि हा आगळा वेगळा उपक्रम आपल्या चांदापुरीच्या शाळेत, मला वाटतं चांदापुरीच्या शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडतोय आणि त्याबद्दल त्यांचं म्हणजे मनापासून कौतुक. आणि विद्यार्थी ही लहान बालचमूह एवढा खुश आहे आणि एवढा आनंदित आहे की त्यांना मोठ्या माणसांना बरोबर जे बाजारला जायचं ते बाजारचं खरं सुख अनुभवायला मिळतंय. त्याबद्दल मी शिक्षकांचं आणि गावकऱ्यांचं आभार मानत आहे. आता या उपक्रमाबद्दल आपलं काय मत आहे? अतिशय चांगला बाजार भरवला सरांनी. इथं सगळ्या गोष्टी मिळत आहेत, सगळ्या ह्या बाजारात, एवढंच सांगेल. तर पालकांना विनंती आहे, सर्व चांदापुरीच्या सर्व पालकांना आणि बाजारासाठी निघणाऱ्या सगळ्यांना, की चांदापुरीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बाजार भरलेला आहे. आपण आपली पिशवी तेवढी ध्यानानं घेऊन यायची आहे. या ठिकाणी बाजार करून जायचा आहे. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या बाजारामध्ये येऊन सर्वांनी खरेदी करा. धन्यवाद.